नमस्कार. बुधवारची सकाळ एक अपघाताची बातमी घेऊन आलेली आहे. धक्कादायक अशी घटना आहे आणि अपघात जरी जोधपूरला किंवा राजस्थानला घडलेला असला तरी सुद्धा तो खासगी वाहतुकीच्या सुरक्षिततेविषयी अनेक प्रश्न निर्माण करणारा आहे. तर ही खासगी बस होती, राजस्थानमध्ये ही बस जैसलमेरहून जोधपूरला जात होती आणि त्या बसला काल दुपारी अपघात झालेला आहे. अचानकपणे एसी युनिटला आग लागली आणि ती आग वाऱ्यासारखी पूर्ण बसभर पसरली आणि त्यामुळे अनेकांना ज्यांना काच फोडता आली त्यांनी बाहेर उड्या मारल्या, पण ज्यांना उड्या मारता आल्या नाहीत किंवा ज्यांना बाहेर पडता आलं नाही बसच्या त्यांचा मात्र मृत्यू झालेला आहे. आणि ही संख्या थोडी नाही आहे. मृत्यूंची संख्या आहे 20हून अधिक. 20 जण दगावली आहेत, 19 जण दगावली आहेत असा अधिकृत आकडा समोर येतोय, पण हा आकडा 30-35 पर्यंत वाढू शकतो अशी भीती आहे, कारण अनेक जण प्रचंड पातळीवर भाजलेली आहेत. या आगीनं अचानकपणे इतका पेट घेतला की पूर्ण बस जी आहे ती आगीच्या भक्षस्थानी गेली आणि आग लागल्या म्हणजे आधी असं प्राथमिक कळतंय की एसी युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि मग ती पसरली. तर ही आग लागल्या त्या बसचे जे डोअर्स होते ते सुद्धा लॉक झाले असं कळत आहे. अर्थात या सगळ्या गोष्टी पहिल्या दुसऱ्या प्राथमिक पातळीवर समोर येत आहेत. याची जेव्हा सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल तेव्हा अधिक स्पष्ट होऊ शकेल की नेमकं अपघात घडला त्या क्षणी काय घडलं. हा अपघात म्हणजे चालती बस होती, ही खाजगी चालती बस होती आणि तिने अचानकपणे पेट घेतला. एकूण 57 प्रवासी या बसमधून प्रवास करत होते असं कळतंय आणि त्यातल्या 20हून अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे. बहुतांश जण ही होरपळलेली आहेत. जी वाचली म्हणजे ज्यांनी गाडीतून काचा फोडून बाहेर उड्या मारल्या ती वाचली, त्यांना थोडीशी दुखापत झालेली आहे, पण जी भाजली आणि जिवंत आहेत त्यांच्यावर सुद्धा जैसलमेरच्या एका रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. जैसलमेर आणि काहींना गरज पडली आहे त्यांना जोधपूरला अशा वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलंय. त्यांची जी परिस्थिती आहे त्यानुसार त्यांना कुठल्या हॉस्पिटलला पाठवायचं असा निर्णय घेतला जातोय. काल दुपारची ही घटना आहे. साधारण 30 पर्यंत मृत्यूंचा आकडा जाईल परिस्थिती बघता असा एक अंदाज वर्तवला जातोय. गंभीर बाब आहे ही. एकूण 57 प्रवासी यातून प्रवास करत होते. 20हून अधिक प्रवाशांचा आता मृत्यू झालाय असं कळतंय आणि 19 जण गंभीररित्या भाजलेले आहेत आणि त्यांच्यावर जोधपूरला उपचार सुरू आहेत. जैसलमेरला काहींना पाठवलं गेलंय, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एसी बस होती, खाजगी बस होती आणि एसी युनिटला आग लागली असं शॉर्ट सर्किटमुळं असं एका ठिकाणी बोललं जातं. म्हणजे एक माहिती अशी समोर येते की शॉर्ट सर्किटमुळं एसी युनिटला आग लागली आणि मग ती पसरत गेली आणि बस चालकाला वेळ सुद्धा मिळाला नाही की गाडी थांबवू आणि लोकांना बाहेर काढू, इतक्या पटकन ती आग पसरली. दुसरी एक गोष्ट अशी समोर येते ज्याच्यावर अधिकृत अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही, पण या बसमध्ये फटाक्यांची वाहतूक केली जात होती. फटाक्यांची एक बॉक्स होता आणि त्याची वाहतूक केली जात होती असं कळत आहे आणि त्यामुळे सुद्धा काही क्षणात या आगीनं भडका उडाला आणि रौद्ररूप धारण केलं आणि म्हणून अनेकांना बाहेर पडता आलं नाही असं पण कळत आहे. अजून त्याच्यावर शिक्कामोर्तब व्हायचं आहे. पण या बसमध्ये ज्यांचा मृत्यू झालाय त्यामध्ये एक जवान होता अशी माहिती मिळते. तो जवान, त्याची बायको आणि 2 त्याची अपत्य असे 4 जण या बसमध्ये होते असं कळतंय. अजून त्यांच्याविषयीची माहिती समोर आलेली नाहीये, पण जैसलमेरमध्ये महेंद्र म्हणून त्याचं नाव आहे त्या व्यक्तीचं, जो जवान होता त्याचं, आणि महेंद्र, त्याची बायको आणि 2 अपत्य असा परिवार होता जो या बसमधनं प्रवास करत होता अशी माहिती मिळते. त्यांच्याविषयी काय घडलं ते अजून समोर आलेलं नाही, पण जैसलमेरच्या दारुगोळा डेपोमध्ये त्याचं पोस्टिंग होतं आणि तो तिथे कार्यरत होता. तर ते एक नाव महेंद्र आणि त्याच्या कुटुंबियांचं समोर आले की ते या सगळ्या बसमधून प्रवास करत होते. अजून अशी काही गोष्टी समोर येत आहेत की ती लोक त्या बसमधनं प्रवास करत होती, पण अजून त्यांच्याविषयी काही माहिती नाही मिळू शकले. तसे एक स्थानिक पत्रकार होते राजेंद्र सिंह चौहान म्हणून, तर त्यांचाही या बस अपघात प्रकरणामध्ये, अपघात नाही, बस खरं तर पूर्णपणे जळून खाक झालेली आहे. या बसची तुम्ही दृश्य बघाल तर तुमच्या अंगावर काटा येईल. फक्त ज्या खिडक्यांच्या मध्ये जी तावदानं असतात लोखंडाची तेवढीच उरलेली आहे. पूर्ण बस काळीकुट्ट टिकर पडलेली आहे.
म्हणजे काय नेमकं त्या क्षणी अग्नितांडव घडलं असेल याची एक कल्पना आपण करू शकतो, आणि ती नुसती कल्पना केली तरी आपल्या अंगावर काटा येईल. तर जोधपूरला जाणाऱ्या या बसला AC युनिटमध्ये जर आग लागली असेल तर मात्र खाजगी बस वाहतुकी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होतात. थेट काही टीका आपण खाजगी बसेसवर करत नाही आहोत, पण प्रश्न हा आहे की या खाजगी बसेस अव्वाच्या सव्वा पैसे घेतात. सुविधा देतोय चांगली या नावाखाली AC आहे, चांगल्या खुर्च्या आहेत बसायला, TV आहे समोर लावलेला, अशा प्रकारच्या सुविधा देतोय या नावाखाली सुरक्षित वाहतूक हे खाजगी बसवाले करून देतात का? प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आणि काळजी ते घेतात का? हा सुद्धा एक प्रश्न फार महत्त्वाचा आहे. अनेकदा आपण बघतो की सणावाराच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रात काय किंवा कुठल्याही राज्यात तुम्ही जा, तर अशा वेळेला या AC प्रवासी बसेस ज्या असतात त्या वारेमाप पैसे आकारतात. म्हणजे जे तिकीट 600 रुपयाला असेल ते त्या पीक अवरमध्ये, पीक कालावधीमध्ये दुप्पट तिप्पट होऊन जातं. आणि प्रवासी देतात सुद्धा पैसे, कारण त्यांना निश्चित स्थळी पोचायचं असतं, आरामदायी प्रवास असतो. पण बघा, AC बसने जोधपूर ते जैसलमेर प्रवास करत असताना कुठल्या प्रवाशाच्या मनात असं आलं असेल की अशी काहीतरी घटना घडेल आणि पटकन आग लागेल आणि आपण नसूच या जगामध्ये. तर सुरक्षिततेची काळजी का घेतली जात नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक फेरी जेव्हा असते बसची, त्याच्या आधी त्या बसचं चेकिंग होतं का? कधीही कुठलीही घटना घडू शकते, कारण सरते शेवटी ते यंत्र आहे. मग अशा वेळेला पेट्रोल डिझेल व्यवस्थित आहे की नाही, त्याची टाकी व्यवस्थित आहे की नाही, AC युनिट्समध्ये किंवा वायरिंगमध्ये काही बिघाड नाही ना, शॉर्ट सर्किट होण्याच्या शक्यता आपण कमी करू शकतो का? जर बस गरम झालेली असेल तर त्यासाठी काय उपाय करता येतील? अशा वेगवेगळ्या गोष्टी दर 2 फेऱ्यांनंतर, दर एका फेरीनंतर बघितल्या जातात का? चेक केल्या जातात का? का त्याकडे दुर्लक्ष केलं जातं? त्याच्यासाठीची काही नियमावली यंत्रणांनी बनवलेली आहे का, की खाजगी वाहतुकीच्या सुरक्षिततेवर काहीतरी जरब बसेल आणि वारंवार त्या चेक केल्या जातील, याची काही नियमावली आहे का? हे सगळं बघणं गरजेचं आहे. आणि ते नियम मुळात पाळले जातात का, हाही विचार व्हायला हवा. अशा प्रकारे हकनाक 20हून अधिक प्रवाशांचा बळी गेलाय. त्यांना जोधपूरहून जैसलमेरला जायचं होतं आणि या दरम्यानच्या, या कमी कालावधीच्या प्रवासादरम्यान अशी काहीतरी मोठी घटना घडेल याची त्यांना किंचित मनात कल्पना सुद्धा आलेली नसेल. कदाचित दिवाळीचा पुढचा आठवडा आहे, त्यामुळे त्याची काहीतरी तयारी, घरी काय काम करायचं, बाहेरनं काय खरेदी करायची, या सगळ्या विचारांमध्ये कदाचित त्यातले काही प्रवासी, काही महिला असू शकतात. पण काळानं घाला घातला त्यांच्यावर आणि अचानकपणे बसला लागलेल्या आगीमध्ये होरपळून 20हून अधिक जणांचा मृत्यू होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. आता खरं तर ही बस कशामुळे जळली, तिने पेट का घेतला, ह्याचं खरं कारण समोर येईलच. पण खाजगी वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या मेजर्स पाळल्या जातात का या कंपन्यांकडून, हेही बघणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्यावर प्रत्येक सरकारचा आणि यंत्रणांचा अंकुश असणं गरजेचं आहे. म्हणजे अशा घटना निदान कमी घडतील, असे मृत्यू निदान कमी घडतील. या बातमी संदर्भात राजस्थानचे आमचे काही प्रेक्षक असतील, ज्यांना अधिक काहीतरी माहिती असेल, त्यांनी प्लीज कमेंटमध्ये आमच्यापर्यंत ते अपडेट्स पोचवा. आपण बातम्यांच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत ती गोष्ट, त्या घडामोडी पोचवू. आणि जर खाजगी बसच्या सुरक्षिततेचा विषय असेल, त्या अनुषंगाने काही मुद्दे महाराष्ट्रात किंवा राजस्थान किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये असतील, तर ते सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोचवा.